घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 जूनच्या भागामध्ये इकडे सगळेजण स्तब्ध असतात आणि आजी म्हणते आता तर काही बोलायला चान्सच उरलेला नाहीये, कारण हिम्मतरावांनी स्वतः सांगितलेलं आहे की पार्वती त्यांची बहीण आहे। त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग बरोबर आहे, हिम्मत काका बोलल्यावरती आपण कसा काय संशय घेणार आहोत असं म्हटल्यावरती जानकी म्हणते नाही, काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लता, काय जानकी तुला काय वाटतं, काय गडबड आहे? त्यावरती जानकी सांगते हिम्मत काका एकदम घाबरलेले होते, मला कळत नाही त्यांना घाम का आला होता, अशी काय परिस्थिती आली होती की ज्याच्यामुळे हिम्मत काका असे घाबरले होते। यावरती मग आता सांगायला लागते लगेचच लता, अगं असं काय करतेस, इतक्या वर्षांनी त्यांनी आपल्या बहिणीला पाहिलं, घाबरणार नाहीत का? ज्या बहिणीला मेलं मेलं म्हणून तिचे अंत्यसंस्कार करत होता इतके दिवस, तीच बहिणी जिवंत आहे म्हटल्यावरती मग आता त्याला धक्का बसला असणारच आहे ना। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लता सगळ्यांना समजवत असते। त्यावरती जानकी सांगते नाही, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतकी मोठी सिच्युएशन असताना, त्यांना इकडे नानांनी बोलवलेलं असताना ते इकडे का नाही आले, मला खरंच कळत नाहीये। यावरती लता म्हणते अगं त्याला पण दडपण आलं असेल की इतक्या वर्षानंतर आपल्या बहिणीला आपण बघतोय, आपल्या बहिणीच्या समोर आता आपण हे करतोय, त्याला दडपण आलं असेल आणि कदाचित त्याच्यामुळेच हे सगळं घडलं असेल आणि म्हणून तो कदाचित आला नसेल असं म्हणत लता आपली बाजू आता समजावून सांगण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी सुद्धा जानकीला हे काही पटत नसतं, तिला हे काही आवडत नसतं किंवा हे जे काही चाललंय ते तिला आता खोटं वाटत असतं। लता आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तोपर्यंत इकडे आता लता म्हणते ठीक आहे, तुम्हाला अजूनही माझी कोणती परीक्षा घ्यायची असेल तर माझी परीक्षा तुम्ही घेऊ शकता, मी या परीक्षेला तयार आहे, काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी चौकशी करू शकता, तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता प्रश्न विचारू शकता आणि काहीही हवं असेल तरी माझ्याकडून माहिती मागू शकता, मी तुम्हाला नाकारणार नाही असं म्हणत लता आता आपली बाजू मांडत असते आणि आपली चौकशी करा, आपली झडती घ्या आणि प्रश्न विचारा असं बोलून स्वतःला महान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते। सुमित्राचा मात्र आता राग एकदम पराकोटीला पोहोचलेला असतो। सुमित्रा तिकडे आता बसते, लता निघून जाते। ऐश्वर्या विचार करते, वा लताबाई वा, काय सिक्सर मारलायत तुम्ही, म्हणजे काही झालं तरी सुद्धा खरंच तुम्ही जे काही आज ऍक्टिंग केलीत ना, त्या ऍक्टिंगच्या बाबतीत आता किती तुमचं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या खूपच खुश असते। हे सगळं चालू असताना इकडे आता ऐश्वर्या आपल्या माणसाला कॉल करते आणि आपल्या माणसाला कॉल करून आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, काय रे हिम्मतराव कुठे आहेत? यावरती तो सांगतो, मॅडम सयाजीरावांच्या माणसांना तुम्ही एकदा काम सोपवलं की तुमचं काम होणार, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, कसलंही टेन्शन घेऊ नका, सगळं काही आपल्याच मनाप्रमाणे होणार आहे। यावरती ऐश्वर्या म्हणते इतका ओव्हर कॉन्फिडन्स राहू नकोस, काही झालं तरी सुद्धा ती जानकी आहे, ती जानकी या सगळ्यामध्ये काय करेल सांगू शकत नाहीये, हिम्मतरावांना पकडून ठेवा, ते कोणत्याही परिस्थितीत बाहेर नाही आले पाहिजेत। तोपर्यंत सारंग तिकडे येतो आणि ऐश्वर्या, अहो काय करताय हे सगळं, म्हणजे आता हिम्मत काकांना अशा पद्धतीने आपण आता लपवून ठेवणं हे चुकीचं आहे ना, म्हणजे तिला खोटी पार्वतीला खरी पार्वती सिद्ध करण्यासाठी। यावरती ऐश्वर्या म्हणते काहीही झालं तरी सुद्धा चालेल, पण या वेळेला साम दाम दंड भेद हे सगळं आता वापरून मी काहीही झालं तरी त्या जानकीला नामोहरण करणार आहे, जानकीला या सगळ्यामध्ये आता मी बरोबर वठणीवरती आणणार आहे असं म्हणत ऐश्वर्या काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जानकीला म्हणजे कुरघोडी करण्यासाठी कोणतंही घाणेरडं पाऊल आता उचलायला तयार झालेली असते। पण सारंगला कुठेतरी मनामध्ये हे काही पटत नसतं किंवा त्याला हे सगळं चुकीचं वाटत असतं। तोपर्यंत इकडे आता रूम मध्ये इकडे ऋषिकेश बसलेला असताना जानकी येते आणि ऋषिकेश कसला विचार करताय तुम्ही? ऋषिकेश म्हणतो सांग मला, आता तर हिम्मत काकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही पार्वती आहे, मग तरी सुद्धा आपण याच्यावरती विश्वास नाही का ठेवायचा आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते, जानकी पण बघितलंत ना हिम्मत काका कसे घाबरले होते, हिम्मत काका किती विचित्र पद्धतीने रिॲक्ट करत होते, हिम्मत काका या सगळ्यामध्ये आता जर का नानांनी त्यांना फोनवरती सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर मग त्यांनी इकडे यायला हवं होतं की नाही, तुम्ही सांगा बरं मला, म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट असताना काही झालं तरी हिम्मत काका इथे यायला हवे होते, पण ते आले नाहीत, म्हणजे त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडते असं मला वाटते आणि त्याच कारणासाठी मला असं वाटते की त्यांच्यावरती कसला दबाव वगैरे नसेल ना,
तुम्ही मला सांगा ना, त्यांना घाम आला होता, ते घामाने दरदरून हे केले होते. शेवटी त्यांनी आता इकडे मोबाईल कट सुद्धा केला. मला कळत नाहीये, की हे सगळं काय चाललंय? असं हिम्मत काका का करत होते? ऋषिकेश म्हणतो, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी सुद्धा हिम्मत काकांनी मग आता ती पार्वती नाही असं स्पष्ट केलं असतं ना. मग हिम्मत काकांनी ती पार्वती नाही हे स्पष्ट कुठे केले? उलट हो म्हटले. त्यावरती तिकडे आता इकडे लता येते आणि येऊ का मी आतमध्ये? यावरती ऋषिकेश म्हणतो, या ना या. यावरती मग आता लता सांगायला लागते, पार्वती तू इकडे आता लता सांगायला लागते, जानकी तुझं म्हणणं खरंच बरोबर आहे. म्हणजे हिम्मतला जे आपली बहीण आपल्या समोर आहे ती भूत आहे की काय आहे असं सुद्धा वाटण्याची शक्यता आहे ना. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, तो घाबरला असेल आणि घाबरल्यामुळे आता त्याने हे सगळं बोलला असेल आणि कदाचित तो त्यामुळेच दरदरून त्याला घाम फुटला असेल. बघ ना, तू विचार कर, ज्या बहिणीला मेलं म्हणून आता इकडे आपण घोषित केलेलं असतं, त्याच बहिणीच्या बाबतीत आता ती अचानकपणे इकडे जिवंत आहे हे ज्या वेळेला समजतं, त्यावेळेला मग आता आपण काय विचार करतो? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, तुम्हाला दोघांना सुद्धा माझी जी काही परीक्षा घ्यायची असेल ती परीक्षा तुम्ही घेऊ शकता. मी पार्वती आहे किंवा नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून बघू शकता. आणि ऋषिकेश, खरं सांगू का, तर इतकासा तान्हा असल्यापासून मी तुला डॉक्टरांनी हातात दिल्यापासून ते सुमित्राच्या हातात सोपवेपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या ते सगळं सगळं मला आता आठवतंय ना. तू एकदा मला आई म्हटलास ना तर माझे इतके दिवसाचे सगळे त्रास निघून जातील. म्हण ना बाळा आई, आई म्हण ना बाळा. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, आई तुम्ही बसा इथे. ऋषिकेशने आई म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे जानकीला हे काही आवडत नाही. कारण ऋषिकेश कितीही आई आई म्हटला किंवा ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता आईचा तिला दर्जा दिला असला तरी सुद्धा जानकी मात्र तिला पार्वतीचा दर्जा द्यायला तयार नसते. आणि त्यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते, ही वेळ दुश्मनावरती सुद्धा येऊ नये. दुश्मनावरती सुद्धा ही वेळ येऊन त्याला आता अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा विरह सहन करायला लागू नये. पण मला लागलेला आहे. मी या कुटुंबाचा विरह सहन केलेला आहे. मला खरंच खरंच खूप खूप दुःख होतंय. म्हणजे ऋषिकेश बाळा, खरंच सांगू तर मी तुला सोडून गेले आणि या सगळ्यामध्ये नंतर सुद्धा मी जिवंत राहिले याचं मला वाईट वाटतंय. का मी जिवंत राहिले? का माझ्या कुटुंबाचा विरह सहन करायला मला लागला? असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, तुम्ही रडू नका बरं. खरंच तुम्ही रडू नका असं म्हणत ऋषिकेश पाघळलेला असला आणि तिला समजवत असला. जानकी तिला पाणी देते आणि त्यानंतर मग ती सांगते, बरेच दिवस मी न कॉफी पिईन म्हणते. बरेच दिवसात मी कॉफी प्यायलेलीच नाहीये. तर मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये आता सगळं विसरून जाऊया आणि सुने चहाची कॉफी मला प्यायची आहे. तर जानकी मला कॉफी आणून देशील का? जानकी काही बोलत नाही, पण ऋषिकेश सांगायला लागतो, हो देईल ना जानकी कॉफी आणून. काही काळजी करू नका. जानकी जा ना, यांच्यासाठी कॉफी बनव. असं म्हटल्यावरती जानकी आता कॉफी बनवण्यासाठी निघणार. तर तोपर्यंत तिकडे आता सांगायला लागते पार्वती, मला ना कॉफीमध्ये थोडंसं जायफळ टाक आणि माझ्या कॉफीमध्ये साखर टाकू नकोस, चालेल ना? यावरती मग आता जानकी सांगते, हो मी तशीच कॉफी तुमच्यासाठी बनवते. असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी कॉफी बनवण्यासाठी खाली येते आणि तोपर्यंत ऋषिकेश सोबत गप्पा मारत इकडे आता पार्वती ऋषिकेश ही कमजोर कडी आहे हे ओळखते. म्हणजे ऋषिकेश या जानकीपेक्षा आता आपल्या जाळ्यामध्ये येण्यासाठी योग्य आहे किंवा आपल्या जाळ्यात तोच अडकू शकतो हे तिला कळतं. त्यानंतर मग आता जानकी खाली गेल्यावरती ती ऋषिकेशच्या सोबत गप्पा मारत बसलेली असते. तोपर्यंत इकडे आता जानकी खाली येते. नाना ज्या वेळेला आता इकडे हॉलमध्ये बसलेले असतात, ती नानांना म्हणते, नाना तुम्हाला कॉफी हवे का? मी कॉफी बनवण्यासाठी चाललेली आहे. यावरती नाना म्हणतात, हो मला कॉफी चालेल, पण तू कॉफी बनवण्यासाठी कुणासाठी कॉफी बनवती आहेस? यावरती मग आता ती सांगते, मी त्यांच्यासाठी कॉफी बनवती आहे. यावरती त्यांनी ना काय जायफळ आणि कमी हे सांगितले टाकायला. जायफळमध्ये त्यांनी आता साखर पण नको सांगितले. यावरती नानांना खूप मोठा धक्का बसतो आणि नाना म्हणतात, काय? एक मिनिट थांब जानकी, काय सांगितलं त्या बाईने? यावरती मग आता जानकी सांगते, त्यांनी सांगितले की कॉफीमध्ये जायफळ टाक म्हणून. यावरती मग आता इकडे नाना म्हणतात, एक मिनिट, तुला माहिती आहे का, ही सवय तर पार्वतीची होती. पार्वती या सगळ्यामध्ये आता कॉफीमध्ये जायफळ शिवाय ती कॉफी प्यायची नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं सुमित्रा किचन मधून ऐकत असते. त्यावेळेला जानकी किचन मध्ये येते आणि आई तुम्हाला कॉफी देऊ का असं आता बोलायला लागते. ज्या वेळेला ती आता सुमित्राला कॉफी देऊ का असं विचारते, त्यावरती सुमित्राच्या रागाचा पारा चढतो. सुमित्रा सांगायला लागते, कॉफी? नाही नाही जानकी, कॉफी मला कशाला देतेस? कॉफी जर कोणाला द्यायची असेल ना तर ती त्या बाईंना दे जा ना.
जा, म्हणजे त्यांना काय जायफळ टाकून पाहिजे, काय वेलदोडे कुटून पाहिजेत, काय अजून काय करून पाहिजे, ते सगळं त्यांना तू कॉफी दे. मला कशाला कॉफी विचारतेस? यावरती जानकी सांगायला लागते, आई अहो असं काय बोलताय तुम्ही? यावरती सुमित्रा म्हणते, कशाला खोटं आवणतेस ग? ते म्हणजे ऋषिकेश आणि यांनी, या दोघांनी तर आता निर्णय देऊनच टाकलेला आहे की ती पार्वतीच आहे. आणि तू म्हटल्यावरती काय, या सगळ्यावरती आता इकडे शिक्कामोर्तब तर होणारच आहे. आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला पार्वती म्हणून डोक्यावरती बसवा आणि इकडे आणून ठेवा. झालं. माझं काय आहे? मी या घरात असले काय नसले काय सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. आणि कसं आहे जानकी, आतापर्यंत तू असं म्हणत होतीस की या घरामध्ये तू अनाथ आहेस, तू अनाथ आहेस. पण खऱ्या अर्थाने मी सांगू का तुला, तर या घरामध्ये अनाथ जर कोणी असेल तर मी झालेली आहे. मी या घरामध्ये आता इकडे अनाथ झालेली आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तुम्ही तिला पार्वती म्हणून जवळ केलत ना, त्यामुळे आता अनाथ झालेली आहे मी. यावरती जानकी म्हणते, हे बघा मी खरंच म्हणत नाहीये की त्या पार्वती आहेत म्हणून. आपण सगळे मिळून सिद्ध करू ना की त्या पार्वती नाही आहेत म्हणून. यावरती सुमित्रा म्हणते, तू बोलतेस काय, करतेस काय, मला तुझं वागणं काही कळतच नाहीये. इकडे ऋषिकेश आणि आता यांनी तर तिला पार्वती बनवून टाकलंच आहे. आणि त्यामुळे त्यामुळे तू सुद्धा त्यांना सपोर्ट कर आणि मी एकदाची हे घर सोडून निघून जाते, म्हणजे सगळ्यांना आनंद होईल कसं? असं म्हणत इकडे आता सुमित्रा खूप काही जानकीला बोलत असते. आणि तू त्या बाईच्या पुढे मागे करतेस, तू तुला सुनबाई सुनबाई करते. आणि आता तुम्ही सगळेजण मिळून हे करताय, मला अजिबात आवडत नाही. सुमित्रा उलट सुलट जानकीला खूप काही बोलते. आणि असं काही झालं ना तर मीच हे घर सोडून निघून जाईन. कसं आहे, माझा काय हा या घरावरती हक्क आहे, बरोबर ना? असं म्हणत ती आता जानकीला खूप काही बडबडते. आणि फायनली ती आता आपण अनाथ झालं म्हणत जानकीला गिल्ट देऊन तिकडून निघून जाते. जानकीला कळत सुमित्राला कसं मनवायचं किंवा तिला कसं सांगायचं की तुम्ही जे काही समज करून घेताय हा समज पूर्णपणे खोटा आहे. तिच्याकडे आता काहीही बोलायला शब्द नसतात. तोपर्यंत इकडे आता पार्वती बनलेली लता ही आता देवखोलीमध्ये असते. देवखोलीमध्ये लता आता इकडे जप करत असते. जप करत असताना ती आता घंटा वाजवते आणि त्याच वेळेला स्तोत्र म्हणत असते. तोपर्यंत तिकडे चिडलेली आता इकडे आधीच जानकीवरती चिडून आलेली सुमित्रा येते. आणि सुमित्रा आल्यावरती ती आता लताकडे पाहते. आणि तू तू इथे काय करतेस असं म्हणत लताच्या अंगावरती ओरडते. लताचा हात धरते आणि लताला खेचत ती बाहेर आणते. त्यावरती लता म्हणते, सुमित्रा अगं काय करतेस, मी पूजा करतेय ना. यावरती आता इकडे चिडलेली सुमित्रा सांगायला लागते, पूजा? आणि ती पण माझ्या देवखोलीमध्ये? माझ्या देवखोलीमध्ये पूजा करायची तुझी हिंमत झाली तरी कशी? इतके वर्षानुवर्ष मी या देवखोलीमध्ये पूजा करते आहे. तू या सगळ्यामध्ये येऊन माझ्या देवखोलीवरती ताबा आता मिळवू शकत नाहीयेस. यावरती लता सांगायला लागते, तुझी देवखोली? तुझे देव? अगं हे मी आणलेला आहे. हा माझ्या माहेरचा देवारा आहे आणि हा माझा देवारा आहे. यातले देव सुद्धा माझेच आहेत. यावरती ती सांगते, तुझे नाही, पार्वतीचे. त्यावरती लता म्हणते, तुला किती वेळा सांगू, अगं मीच तर पार्वती आहे ना. मी पार्वती आहे आणि मी या सगळ्यामध्ये माझा हक्क सोडून गेले म्हणून तुला हक्क मिळाला. यावरती सुमित्रा म्हणते, हे बघ, हे जरी देव आणि देवारा पार्वतीचा असलं तरी इतके वर्ष हे देव मी सांभाळते. आणि त्यामुळे त्यामुळे आता या देवांची पूजा सुद्धा दरवेळेला मीच करते. तू या सगळ्यामध्ये पडू नको. असं म्हणत दोघींच्या मध्ये खूप सारी भांडणं सुरू होतात. आणि त्यावरती मग आता इकडे पार्वती म्हणजेच लता म्हणायला लागते की कसं आहे ना, माझा मुलगा खूप मोठ्या विश्वासाने मी तुझ्याकडे सोपवून गेले, पण तू इतकी स्वार्थी होशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी आल्यावरती तू माझ्याशी जे काही वागतेस ना, त्यानंतर मी इतक्या वर्षापूर्वी जो काही निर्णय घेतला तो चुकीचा होता असं मला वाटते. आणि देवाचं काय घेऊन बसतेस ग? देवाचा कुणीही पाया पडू शकतं, कुणीही हे सगळं करू शकतं. तूच देवाची पूजा करायला पाहिजेस असं थोडी आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, सुमित्रा हे देवघर माझं आहे आणि या देवघरावरती हक्क सुद्धा माझाच राहणार. तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. असं म्हणत ती आता तिला हाताला धरते आणि फरफटत फरफटत बाहेर आणते. ज्या वेळेला ती तिला बाहेर आणते ती सांगत असते, सुमित्रा अगं काय करतेस, सुमित्रा सोड मला, पडेन मी, सुमित्रा ऐक तरी. असं म्हणत ती आता सुमित्राला मला सोड सोड असं ओरडत असताना नानासाहेब तिकडे येतात. काय झालं तरी काय, सुमित्रा अगं काय चाललंय हे, असं म्हणत नानासाहेब सुमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सुमित्रा काही ऐकत नसते. आणि इकडे लता सांगत असते, काय अजीब आहे तुझं ग. अगं माझ्या भावाने पण आता जर का सांगितलंय की मीच पार्वती आहे, तर तू कुठच्या अधिकाराने मला आता अशी घराबाहेर काढू शकतेस? मी या घरातून कुठेही जाणार नाही.
यावरती चिडलेली सुमित्रा म्हणते, तू पार्वती वगैरे कोणी नाहीयेस, तोतई आहेस, तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. या दोघींच्या मध्ये आता भांडणं चालू असताना सुमित्राला लता सांगायला लागते, ठीक आहे, तुला जर का वाटतंय की मी तोतई पार्वती आहे तर तसं तू सिद्ध कर आणि मला कोणतेही प्रश्न विचारा, मी तुम्हाला सगळ्यांना सगळी उत्तरं द्यायला बांधील आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करेन. तुम्ही माझी कोणतीही परीक्षा घ्या. नानासाहेब, मी तुम्हाला सुद्धा आता सांगितलेलं आहे, माझी परीक्षा घ्या. मला या सगळ्यामध्ये तुम्ही पास नापास जे काही आहे ते तुम्ही ठरवा. मी काही बोलणार नाही. असं म्हणत आता इकडे लता आपली परीक्षा घ्यायला सांगत असते आणि ती सांगत असते, हा ऋषिकेश माझा मुलगा आहे. हे सिद्ध करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. ऋषिकेश तुझा मुलगा नाहीये. ऋषिकेश माझा मुलगा आहे. दोघींच्या मध्ये खूप मोठी भांडण जमतात आणि या सगळ्यामध्ये या दोघींची भांडण थांबवण्यासाठी इकडे आता नानासाहेब खूप मोठा तोडगा काढतात. सारखं सारखं लता आता म्हणत असते की तुम्ही माझी परीक्षा घ्या, माझी परीक्षा घ्या, मी कोण आहे ते चेक करा, मी कोण आहे ते चेक करा. मग हे ज्या वेळेला समोर येतं तेव्हा नानासाहेब इकडे आता सांगतात, आपल्याला तोडगा काढलाच पाहिजे. त्यावरती जानकी म्हणते, नाना तोडगा तर आपण काढू, पण मला अजूनही विश्वासच नाहीये की ही बाई पार्वती आहे, ही खोटं बोलती आहे. यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो, जानकी अगं मग जे काही हिम्मत काकांनी सांगितलं ते काय होतं. यावरती जानकी म्हणते, नाना पण तुम्ही मला सांगा, पार्वतीची एखादी अशी खूण किंवा एखादी अशी गोष्ट की जी गोष्ट आता बाकी कुणाला माहित नसेल किंवा या बाईला सुद्धा माहित नसेल. त्यावरती मग आता नानासाहेब सांगायला लागतात, हो हो, मला आठवते, पार्वतीच्या हातावरती एक तीळ आहे, तीळ. तिच्या तळहातावरती एक तीळ आहे आणि तो तीळ जर का या बाईंच्या हातावरती असेल किंवा नसेल तर गोष्टी सिद्ध होतील. असं म्हटल्यावरती मग आता नानासाहेब सगळ्यांना त्या तिळाची गोष्ट सांगतात आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यावरती नानासाहेब सांगायला लागतात, माझ्या पार्वतीच्या हातावरती एक तीळ आहे, जन्मखूण, आणि तो जन्मखूण आता इकडे तुम्ही दाखवा. तुमच्या हातावरती आहे का. असं म्हणत नानासाहेब या सगळ्यामध्ये आता तिला हात दाखवायला सांगतात. आता इकडे लता आपला हात धरून बसलेली असते, पण ज्या वेळेला ऐश्वर्याला हे समजतं आणि ती विचार करते, झालं कल्याण. म्हणजे ह्या लताबाईंना तिळाचं काही माहित नव्हतं किंवा डायरीत काही लिहिलं नव्हतं. अशा पद्धतीने आता इकडे ही खोटी पार्वती आहे ही गोष्ट सिद्ध करण्यामध्ये नानासाहेब यशस्वी झालेले आहेत.